आज बनवल्या आषाढ स्पेशल गोड कापण्या। तर बघा सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात मस्त फ्राय केलेलं गरमागरम खायची इच्छा होते। तर सध्या आषाढ महिना सुद्धा चालू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये बघा गोड कापण्या आणि त्यासोबत तिखट पुऱ्या ह्या बनवतात। तर आज मी गोड कापण्या बनवल्या। त्यासाठी पहिल्यांदा 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी गॅसवरती गरम करून बघा गूळ आणि पाणी छान गरम करून घेतलं। म्हणजे पाण्यामध्ये फक्त गूळ विघरेपर्यंत पाणी गरम केलं। त्यानंतर काय केलं, 2 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे बारीक रवा घातला, त्यामध्ये बघा अगदी चिमूटभर मीठ टाकलं आणि थोडीशी बडीशेप आणि विलायचीची पावडर घातली आणि त्यामध्ये बघा हे जे गोड पाणी होतं ते पाणी थोडंसं घालून त्याचा छान घट्टसर गोळा मळून घेतला आणि बघा हलक्या हाताने याची छान अशी चपाती लाटून घेतली। त्या चपातीला बघा थोडीशी खसखस लावून घेतली, दोन्ही साईडनी खसखस लावली, चपाती छान लाटून घेतली आणि बघा याच्या मस्त अशा डायमंड शेपमध्ये बघा कापण्या बनवून घेतल्या। मस्त मीडियम गॅसवरती या कापण्या फ्राय करून घेतल्या। इथं आपल्या मस्त अशा गोड गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत। तर आमच्याकडे तर याला बघा आकाड तळला असे म्हणतात, काही ठिकाणी याला आषाढसुद्धा म्हणतात। तर या गोड कापण्याची रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनेलवरती। तर आज शौर्याला सुट्टी होती त्यामुळे बघा आज मी या गोड कापण्या बनवल्या होत्या। म्हणजे काय होतं, गरम गरम केल्यानंतर बघा मुलांना सुद्धा मस्त गरमागरम खायला देता येतं। चला तर मग या सगळेजण गोड कापण्या खायला आणि त्यासोबत पटकन आपल्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या।